संभाजीनगरच्या पैठणमध्ये आयोजित आक्रोश मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड हत्याकांड प्रकरणी पुन्हा एकदा आक्रमक आघाडी उघडली आहे। परळीचे पोलीस आकाच्या इशाऱ्यावर सगळं गोळा करतात, त्यांच्या हप्त्यामुळे अनेक कंपन्या सोडून गेल्याचा आरोप धस यांनी केला। तसंच याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असून वाल्मिक कराडनं मोठी संपत्ती जमवली आहे आणि आता हे सगळं प्रकरण ईडीच्या दरबारात गेल्याचं धस यांनी सांगितलं। परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच। याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल का काय नावाची कंपनी इकून निघून गेला। कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला, तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला। आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं। आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत, दुसरे मोठे आका बाहेर आहे, तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांचे उत्तर द्यावेत असं माझं मत आहे। पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, 100% मी लेखी पत्र देणार आहे मुख्यमंत्र्यांना, CID आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराका म्हणजे बाकी कशाला बघिये। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। यांना 2/2/2022ला ईडीची नोटीस आलेली आहे। ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली। एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली। ती का नोटीस आली? आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बरं का, हे दत्ता इकडे ये रे बाबा, हे गबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं। मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये। शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळला 10 का 15 एकर जमीन आहे। तर 7 दुने 14 15 एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड। 109 मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये, 109, त्यातले फक्त 5च रेकॉर्डवर आले। 109 पैकी 5 आले। 104 मृतदेहांची ओळख पटली नाही, कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही। काही जणांचे तर हाडकं सापडलेत, नुसती हाडकं। 109 मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील, पैठणमध्ये असं आहे का? माझ्या आष्टे तालुक्यात नाही, पाथर्डीत येता मी चौकशी केली, 109 असतात का? 5-4 जरी झालं तर आम्हाला भीती वाटते। 109 लापता मुर्दे इथं सापडले, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची? गेले कुणासाठी गेले? हे खंडणी वसूल करायला गेले। त्याच्यामुळे आका हा 100% 302चा आरोपी आहे। आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आक्याचा जर फोन झाला असेल तो आका सुद्धा ओ भी लाइन में खड़ा रह सकता है।